मनोज जरांगे पाटलांनी असं आवाहन केलं होतं की हे सभागृहामध्ये ह्याचा कायदा व्हावा। आता मी तर काही विधान परिषदेचाही सभासद नाही, मी विधानसभेचाही सभासद नाही, मी राज्यसभेचा खासदारही नाही आणि लोकसभेचा खासदारही नाही। जिथं हे बिल पारित केलं जातं त्या सभागृहातला काही डायरेक्ट माझा संपर्क किंवा माझा संबंध त्याच्याशी येत नाही, तरी परंतु आपण आलात आणि ह्या चळवळीमध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी काय माझी जबाबदारी झटकून टाकत नाही, पण निश्चितपणानं मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे। सन्मान्य देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। आपल्या सगळ्या भावना लक्षात घेऊन उद्या जे स्पेशल अधिवेशन 1 दिवसाचं होणार आहे त्या अधिवेशनामध्ये माननीय मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली, जे पत्र मनोज जरांगे पाटलांना सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला दिलं त्या पत्राची अंमलबजावणी व्हावी आणि ते कायद्यामध्ये रूपांतर व्हावं, या तुमच्या मागणीसाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे हे मला आपल्या सर्वांना सांगायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।